शिवनेरी वर्षमा जन्मला राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती, दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती शासन आम्हाला आठवलं नाही. ज्या ज्या वेळेस माझ्या स्त्री जातीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याची खंडोळी खंडोळी करावी वाटली नाही. राजांचं शासन सांगावं ना. ज्यावेळेस रांझा या गावामधून छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून स्वारत चालले होते, एका इसमाचा आवाज यावा, राजा संसार उद्ध्वस्त झाला, राजा संसार उद्ध्वस्त झाला, माझ्या लेकीवरती बलात्कार झाला, माझ्या लेकीला बाटावली, माझ्या लेकीने जीव दिला, राजा मला न्याय पाहिजे, राजा मला न्याय पाहिजे. तो आवाज ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती पडला, राजांनी सांगितलं, यसाजी 50 मावळ्यांना घेऊन जाण तो रांझाचा पाटील जिथं असेल ना त्याला उचलून माझ्या समोर. छत्रपती शासन होतं बरं का, छत्रपती शासन. पाटलाने दरबारामध्ये यावं, दरबारामध्ये आल्यावरती सांगावं की राजा माझी चूक झाली, राजा मला क्षमा करा, राजा माझी चूक झाली. त्यावेळेस राजा बोलू लागले, अरे हरामखोरा, ज्या वेळेस ती उडीशी लेक आरोळी देत होती, किंकाळी टाकत होती, त्यावेळेस तिचा आवाज तुझ्या कानावरती पोचला नाही का? आता तुला न्याय पाहिजे. यसाजींना सांगव की यसाजी तोडा त्याचे दोन्ही हात, तोडा त्याचे दोन्ही पाय, त्याचा चौरंग करून गावामध्ये टाका, म्हणजे पुढे कोणत्याही आया बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही. आज आम्हाला आठवतोय राजांची चौरंग ही शिक्षा, आज आठवते.